येईल का जुळून नाते? आता दिव्याचा हात नाही उठला तर नवलच. त्याने खाडकन स्मिताच्या कानाखाली आवाज काढला, इथून पुढे. कारण उगाच काहीही माहीत नसताना दुसऱ्यांवर शिंतोडे उडवणं या लोकांना बरोबर जमतं. म्हणूनच स्मिताचा राग आला होता तिला. स्मिता त्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत दिव्याचा आवाज आला. बॉस नाव जोडतील की नाही हे जाऊन बॉसना विचार. इथे हवेत तीर मारण्यापेक्षा आणि दुसऱ्यांना कमी लेखण्यापेक्षा बॉसशी बोलून घे. हा माझा तुला मोलाचा सल्ला आहे, दिव्या म्हणाली आणि तडक बाहेर जायला निघाली. दिव्या वेट. आदित्य लगेच दिव्याच्या मागून गेला. त्याला माहीत होतं ह्यासाठी ती घाबरत होती. असं तिला आपलं नाव बदनाम करायचं नव्हतं. तसंच काम नसतं तर कदाचित ती इथे आलीही नसती. दिव्या फास्ट पावलं टाकत गेट उघडून बाहेर गेली की आदित्यने तिला हाताला धरून थांबवलं. दिव्या प्लीज, राग करू नकोस, तू आत चल, आपण बोलू. आदित्य म्हणाला. त्याला इथे बाहेर काही तमाशा करायचा नव्हता. दिव्याही तयार झाली, कारण आदित्यची काहीच चूक नव्हती त्यात. पण तिचंच नशीब खराब. तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहायला लागले. तो तिला हाताला धरून पुन्हा आत घेऊन आला. शिव आदित्यला दिव्याला घेऊन येताना बघून घाबरला. नेमकं काय झालं त्याला कळलंच नव्हतं. तो येईपर्यंत दिव्या निघून गेली होती. स्टाफ जागेवर बसला होता तर स्मिता गाल धरून तिथेच उभी होती. आता पुन्हा जेव्हा आदित्य दिव्याचा हात धरून आत घेऊन आला तर त्याला धक्काच बसला होता. लिसन एव्हरीवन, कोणालाही दिव्याला असं बोलायचा अधिकार मी माझ्या कंपनीत दिलेला नाही. तेव्हा स्मिता, तुला दिव्याची माफी मागायला लागेल. आदित्य स्मिताकडे बघून म्हणाला. काय बोललीस तिला, बावळट? तर ऐका सगळ्यांनी, हीच दिव्या मला खूप आवडली आहे. फक्त फिरवून सोडून देण्यासाठी नाही तर तिच्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी मी तयार आहे. उगाच विलन बनून त्या ड्रामासारखं ऑफिसमध्ये पॉलिटिक्स करायचं नाही चालणार मला. पुन्हा जर तिच्या वाटेला कोणी गेलं तर गाठ माझ्याशी असेल. आदित्य रागात म्हणाला. वन थिंग, दिव्या मला आवडते आणि मी माझं नाव तिच्यासोबत जोडू इच्छित आहे. फक्त तिच्या होकाराची वाट बघतोय. तिने होकार दिला तर नक्कीच लग्न करून देशमुख घराण्याची सून बनवून आणेन मी तिला. पण यापुढे तिच्यावर कोणीही आरोप केले तर मी गप्पा बसणार नाही. स्मिता, से सॉरी टू हर. आदित्य रागाने बघत म्हणाला. सॉरी, स्मिता म्हणाले. असं नाही, खाली बसायचं, कान पकडायचे आणि मग सॉरी बोलायचं, कळलं? आदित्यने जोरात विचारला. तशी स्मिता लगेच कान पकडत खाली बसली आणि कान पकडून सॉरी म्हणाली. तिथलं वातावरण एकदम गंभीर झालं होतं. दिव्याला आदित्यने आपल्यासाठी सर्वांसमोर स्टँड घेतला हे बघून खूप भरून आलं होतं. ती स्तब्ध होऊन बघत होती त्याला. चल म्हणून तिला आदित्य आपल्या केबिनमध्ये घेऊन आला. तिला खुर्चीत बसवलं आणि स्वतः तिला पाणी दिलं. तिच्या पायाजवळ बसला. सॉरी, तुला माझ्यामुळे ऐकून घ्यावं लागलं, आदित्य म्हणाला. दिव्या एकदम तुटली होती स्मिताच्या वाक्यांनी. तिने रागाबरोबर कानाखाली वाजवून दिली. पण असं किती जणांना करणार होती ती? तिला रडायलाच आलं. ती रडू लागली. आदित्यने तिच्या हातावर हात ठेवला तसा त्याचा तोच हात घेत तिने आपल्या कपाळावर लावला. तिला या क्षणी मितालीची कमी जाणवली. तिच्या कुशीत जाऊन रडून वाटत होतं. शिव येणारच होता आतमध्ये की दरवाजापाशीच थांबला. दुसरा हात आदित्यने अलगद तिच्या डोक्यावर फिरवला. तसं तिला राहवलंच नाही. तिने आपलं डोकं नेऊन आदित्यच्या डोक्याला टेकवून दिलं. तिला या क्षणी मिठीची नितांत गरज होती. आदित्यने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घट्ट पकडले. हे क्षण खूपच भावुक होते. शब्द नव्हते. आदित्यला आपण खूप वाहवत जाऊ अशी भीती वाटू लागली.
एका क्षणी तर त्याचे हात तिला आपल्या बाहुपाशात घ्यायला पुढे सरसावले, पण खूप प्रयासाने त्याने ते थांबवले. असाच राहिला तर दिव्याला दुखावेल म्हणून आदित्य पटकन उभा राहिला. तसं दिव्याने त्याच्या कमरेभोवती आपल्या हातांचा घट्ट विळका घातला. तिला मानसिक आधाराची गरज होती. तिला कोणीतरी जवळ घेऊन धीर देणारं हवं होतं. ती काय करत होती माहीत नव्हतं तिला. इकडे आदित्य मात्र तिच्या अनपेक्षित मिठीने स्तब्ध झाला होता. कोणीतरी येऊन त्या दोघांना स्टॅच्यू म्हणावं आणि दोघांनी आयुष्यभर स्टॅच्यू राहावं असं वाटत होतं त्याला. त्याला खूप भारी फिलिंग येत होती. त्याने हळूच दिव्याच्या केसात आपला हात फिरवला आणि त्यांना कुरवाळलं. तिला थोपटत राहिला खूप वेळ. त्यानंतर दिव्या तिथेच झोपली. ही तर हद्दच झाली होती. असं कोणी झोपतं का? आदित्यला तिथून हलताही येत नव्हतं. शिवची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. तो शिवची आठवण काढतच होता की शिव हजर झाला. आदित्य सर, दिव्या मॅडम कशा आहेत? शिवने विचारलं. पण आदित्यने ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प आत यायला सांगितलं. तसा शिव आत आला. ती रडून रडून झोपली, म्हणजे तिला जास्त टेन्शन घ्यायची सवय आहे वाटतं. आदित्य हळू आवाजात शिवला म्हणाला, तू रूमचा दरवाजा उघड, मी घेऊन येतो तिला. असं म्हणून आदित्यने सावकाश तिचे हात आपल्या कमरेतून काढले, पण तिला अजिबात जाग नव्हती. त्याने तिला अलगद उचललं आणि नेऊन बेडवर झोपवलं. आदित्यसाठी हे सगळंच नवीन होतं. रडता रडता लहान मुले झोपतात आईच्या कुशीत हे माहीत होतं त्याला, पण दिव्या त्याला मिठी मारून बसूनच झोपली होती. त्याने हे डॉक्टरांना विचारायचं ठरवलं. हा काय प्रकार आहे? तिला झोपून तो बाहेर आला आणि खुर्चीत बसला. शिव, स्मिताला केबिनमध्ये पाठव, आदित्य म्हणाला. ओके सर, शिव म्हणाला आणि कॉल करून स्मिताला आदित्यच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. स्मिता घाबरतच आदित्यच्या केबिनमध्ये आली. बोल, काय झालं? आदित्यने विचारलं. बॉस, तिने माझ्या कानाखाली मारली, स्मिता म्हणाली. अजून? आदित्यने भुवया वर उंचावून विचारलं. आदित्यला काही फरक पडत नव्हता. स्मिता रडकुंडीला आली, कारण ती दिव्याबद्दल सांगूनही तो अजून विचारत होता. तिला दिव्याची गुडघ्यावर बसून माफी मागायला सांगितली. त्यामुळे स्मिताच्या मनात अगदी राग खतखत करत होता. सर, ती स्वतःला एकदम भारी समजते. आम्ही इतकी वर्षे इथे काम करतो, तुम्ही आम्हाला कधी असं वागू दिलं नाही, स्मिता बोलली. असं म्हणजे नेमकं कसं? स्मिताला आदित्य शब्दात पकडत होता. म्हणजे सर, ती एकदम केबिनमध्ये येते, कोणाला विचारत नाही. स्मिता आता सारवासारव करत होती. ती येते आणि मी तिला येऊ देतो, यामागे काहीतरी लॉजिक असेल ना? तुम्ही इतके वर्ष झाले इथे येऊ शकला नाहीत, ती तरी येऊ शकली असती का? मी बोलावल्याशिवाय ती येऊ शकली असती का? आदित्यने आता जोरात विचारलं. तशी स्मिता दचकलीच. शिव, हिला हातात लेटर दे, टर्मिनेट केलेलं. आत्ताच्या आत्ता हिला माझ्या नजरेपासून लांब करायचं, परत कधीच दिसता कामा नये, आदित्य म्हणाला. तशी स्मिता एकदम आदित्यच्या पायाच पडू लागली. सर प्लीज, सर प्लीज असं करू नका, मला जॉबची गरज आहे, प्लीज, स्मिता गयावया करत म्हणाली. पण आतून दिव्याला शिव्या देत होती. हडळ कुठली, मला नोकरीवरून काढायला सांगते काय? आदित्यला इतकी इम्पॉर्टंट आहे का ती? तिचा दिव्यावरचा राग अजूनच वाढत चालला होता. आता जर मला नोकरी सोडावी लागली तर हिला या जगातून मी गायब करेन. तिने जणू मनात पणच केला होता,
आदित्य काही ऐकणार नव्हता. त्याने ठरवलं म्हणजे ठरवलं. तो तिला काढणारच होता. शिव ऑफिसमधून बाहेर घेऊन जाईला, आदित्य म्हणाला. तसंच शिवने स्मिताला बाहेर यायला सांगितलं. हाताला धरून बाहेर काढण्यापेक्षा स्मिता स्वतःहून बाहेर आली. ती पाय आपटतच आपल्या जागेवर पोहोचली. आपला जॉब जाणार म्हणून मनात चरफडत होती. काय करता येईल ह्याचा विचार मनात करत होती. तिला आदित्यला काही करता येणार नव्हतं, पण दिव्याला ती असंच सोडणार नव्हती. शिव तिला सगळं गुंडाळून आत्ताच्या आत्ता कुठेतरी बाहेर पाठवू, नाहीतर दिव्याला त्रास देईल ती. आणि तिच्यावर आपली 24 तास नजर ठेव. आदित्यला दिव्याला कोणत्याच अडचणीत टाकायचं नव्हतं. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझी गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे ही कथाही तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता.